पहिले दोन नॉवेल तर झाले. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे तिसरी नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. या नॉवेलचे सर्वच्या सर्व महत्वाचे क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, राईट. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉवेलमध्ये सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तर मिळणारच आहे, बट ह्याच्या अगोदर कोणते कोणते सीन पॅसेज महत्वाचे आहेत, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर कोणते इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर पोएट्रीचे कोणते कोणते स्टांजाज महत्वाचे आहेत आणि अप्रिसिएशन कोणतं इम्पॉर्टंट आहे याचे व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. एक वेळेस व्यवस्थित चेक करायचं आहे. देन माझ्या बॅक साईडला जे तुम्ही टेक्स्टबुक पाहता ही तुमची इंग्लिशची टेक्स्टबुक आहे, बट ही टेक्स्टबुक जराशी स्पेशल आहे कारण ही सॉल्व फॉर्मॅट मध्ये आहे. सॉल्व फॉर्मॅट म्हणजेच काय की प्रत्येक टेक्स्टबुकच्या मागे जे ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन्स वगैरे असतात प्रत्येक नॉवेलच्या मागे, ते ऑलरेडी तुम्हाला DA2 अकॅडमीच्या 21 रुपयाच्या कोर्समध्ये सॉल्व फॉर्मॅट मध्ये मिळेल. सॉल्व फॉर्मॅट म्हणजे मध्येच काय, थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक अवघड शब्दाचा अर्थ, त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टरच्या मागे जे ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन्स असतात त्याचे आन्सर्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला आपल्या क्लासच्या ऍप्लिकेशनवर मिळून जाईल, राईट. तो तुम्ही 21 रुपयाचा कोर्स जर खरेदी केला असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते मिळालं असतं. ओके, आजच्या ह्या सेशन्स मध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत सर्वच्या सर्व इंग्लिशचे महत्वाचे प्रश्न. नॉवेल 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न महत्वाचे आहेत येऊ शकतात ते आपल्याला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित डिस्कस करायचं आहे. ऑल राईट, सो स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन जे तुम्हाला येऊ शकतं ते म्हणजे एक्सप्लेन हाऊ ऑथर हॅज मेड यूज ऑफ इंटरनॅशनल डेटलाईन अँड टाइम झोन्स इन हिज नॉवेल. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, मनी वॉज नेवर अ कन्सर्न फॉर मिस फिलिस फ्रॉग, राईट. मनी वॉज नेवर अ कन्सर्न फॉर मिस्टर फिलिस फॉग. इट वॉज फॉर हॉनर ही ऍक्सेप्टेड वेगर डिस्कस. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, येऊ शकतो, व्यवस्थित कव्हर करायचा आहे. त्यानंतर फिलिस फॉक्स ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड वॉज फुल ऑफ ऍडव्हेंचरस अँड सरप्राईज इल्युस्ट्रेट करायचा आहे, यावर सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर एक्सप्लेन हाऊ द टाइम गेन ऑफ अ फुल डेज रिव्हील मिस्टर फ्रॉग. आता हे अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स आहेत. आता प्रत्येक क्वेश्चन मी वाचत बसत नाही कारण जवळपास 13चे जवळपास प्रश्न आहेत. तुम्ही जर स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही ऍट दिस मोमेंट स्क्रीनशॉट घेऊ शकता. बट इम्पॉर्टंट थिंग जे याच्यामध्ये सांगायचं आहे ते म्हणजे जेवढ्याही स्टुडंट्सला राईट नॉवेलचा हा पर्टिक्युलर पार्ट अवघड जातोय, ओके, तर तुमच्यासाठी थोडं तुमचं काम हलकं होण्यासाठी या प्रत्येक प्रश्नाचा आन्सर जे आहे ते तुम्हाला 21 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये मिळेल. ज्यांनी ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे त्यांना माहित आहे तिथे इंग्लिश नावाचा असं एक सेपरेट फोल्डर आहे. या फोल्डरमध्ये तुम्हाला सर्व चॅप्टर्स मराठीतून भाषांतर केलेले मिळतील, ते तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता. प्लस तिथे तुम्हाला सर्वच्या सर्व नोट्स सुद्धा मिळतील, पॅसेजचे आन्सर सुद्धा मिळतील आणि नॉवेलच्या क्वेश्चनचे सुद्धा आन्सर मिळून जातील. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय इम्पॉर्टंट, एवढे तर क्वेश्चन्स आहेत. आता चान्सेस खूप कमी आहेत की स्टुडंट जे आहेत ते सगळ्याचे सगळे क्वेश्चन्स कव्हर करतील. काही स्टुडंट करतात, काही स्टुडंट करत नाहीत. बट जेही स्टुडंटला इच्छा आहे की नाही सर तुम्ही फक्त सांगा, मी सर्वच्या सर्व क्वेश्चन्स जे आहेत मी डेफिनेटली कव्हर करून घेईन. जस्ट 1 सेकंड. अचानकपणे आतापर्यंतच्या व्हिडिओज मध्ये नाही आला बट सडनली एरर यायला चालू झालेला आहे. जस्ट 1 सेकंड. डन, आता क्लिअर होईल. हा, मी सांगत होतो सगळेचे सगळे करणार नाहीत कारण मला माहित आहे 11 क्वेश्चन्स आहेत, 2-3 क्वेश्चन्स बघतील त्यानंतर क्लिअर कट इग्नोर हे करायला स्टार्ट करतील. बट जर तुम्ही या सर्वच्या सर्व प्रश्नाचे आन्सर्स कशी लिहायचे हे जर जाणून घेतलं, त्याचबरोबर ह्याच्यातले काही क्वेश्चन्स व्यवस्थित प्रॅक्टिस केलं तर डेफिनेटली या नॉवेलचे 4 मार्क कुठंच जाणार नाहीत. आणि त्यातल्या त्यात जर इम्पॉर्टंट सांगायचे असतील, explain explain the stress on the mind of frog after returning from the war tour at Savile Row. या ठिकाणी हा एक सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्याच्यानंतर देर वॉज अ नो जनरल अग्रीमेंट अबाउट मिस्टर फ्रॉग सक्सेस इन द अपॉइंटमेंट्स, सॉरी opponents, my bad. There was no general agreement about Mr. Frog's success in opponents. And next जो important question आहे, compare the
rumors sorry remorse in the mind of Mr. Fogg and Auda for the seeming failure of his high vigor. राईट. काय काय सांगण्यात आलेलं आहे? कम्पेअर द रिमोर्स इन द माइंड ऑफ मिस्टर फ्रॉग अँड औंडा फॉर द सीमिंग फेल्युअर ऑफ हिज वेगर. हे असे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत जे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. राईट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात द साइन ऑफ 4 या नॉवेलशी रिलेटेड महत्वाचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट स्ट्रीम मध्ये डिस्कस करूयात. राईट. आजच्या ह्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पाहायचं, चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल.